हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण इथे घेतलेलं आहे चॅलेंज 30 दिवसाचा 30 रेसिपी. तर ते तुमच्याशी मी शेअर करते. तर आपण आधीची रेसिपी तुम्ही फर्स्ट ते तुम्ही पाहिलेच असेल, की आता ही आपला दिवस आहे दुसरा. आता ही तुमच्याशी मी ना दुसरी रेसिपी शेअर करते. तर ती कोणती रेसिपी आहे तुम्ही तर ओळखलेच असेल ना. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की सर्वात आधी 3 ते 4 चमचे ते मी घेतलेलं आहे कस्टर्ड पावडर. तर कस्टर्ड पावडर जी आहे तर दुधामध्ये मिक्स न करता इथं मी पाण्यामध्ये मिक्स केलेली आहे. तर तुम्ही तर पाहिलं असेल 3 ते 4 चमचे इथे मी घेतलेलं आहे पाणी आणि त्याच्यामध्ये ना जी पावडर आहे तर ती इथं मी मिक्स करून घेतली आहे. तर गाठी वगैरे ठेवायचे नाही. कारण आपलं फ्रूट जे कस्टर्ड असतं तर ते व्यवस्थित जर मिक्स झालं तर आपल्या दुधामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. तर तुम्ही त्या पाहू शकता. आता इथे साईडला ठेवल्याच्या नंतर आता इथे मी दूध जे आहे ते ऑलरेडी गरम करून घेतले आणि पुन्हा एकदा गरम करून घेतलेलं आहे. म्हणजे काय केलं थोडंसं आटवून घेतले, की ज्यावेळेस आपण दूध आटून घेतो ना, तर दुधाला एक वेगळीच टेस्ट येते. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की 1 ते 1.5 कप आहे ना, इथं मी घेतलेलं आहे साखर आणि त्याच्यासोबतच आहे ना, ती साखर जी आहे तर दुधामध्ये पूर्ण विरघळतीये आणि ते दूध आहे ते मी कमी गॅसवरती ठेवलेलं आहे. तर तुम्ही त्या पाहिलं असेल, की तुम्ही काही फ्रुट्स घेतले ते तुमच्या पद्धतीने काही फ्रुट्स तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही ते घेऊ शकतात. आपण इथे काय केले, जे आपल्याला फ्रुट्स काय जे आवडतात ते तर मी ते घेतलेलं आहे आणि ह्याला काय करतेय, स्वच्छ पाण्याने धुवून घेते. तुम्ही तरी पाणी पाहू शकता कशाप्रकारे पाण्यामध्ये ना एकदम घाणपणा आलाय. म्हणजे काय होतं, की माहिती का, जी धूळ वगैरे बसलेली असते ना, ते पूर्ण निघून जाते. अशा प्रकारे फ्रुट्स सगळे धुवून घेतले ते आता तुम्हाला किंवा ह्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं असेल, तर तुम्ही धुवू शकता. कारण मिठाने आणखीन छान निघतात. आणि हे फ्रूट जे कस्टर्ड असतं ना, की ते आपण एक-एक फ्रूट खाण्यापेक्षा ना, तर असं काही वेगळ्या पद्धतीने जर बनवलं, तर रमजान स्पेशलमध्ये ना, तर खरंच खूप छान होते. कारण काय होतं, की दिवसभर आपण काय करतोय, आपली एनर्जी डाऊन होते, थकवा जाणवतो. तर अशा पद्धतीने आपण काही वेगळ्या पद्धतीने रेसिपी बनवली, तर एनर्जी येते आणि जे दिवसभराचा थकवा असतो, तो पूर्ण भरून निघतो. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की सफरचंद आहे. आता जेवढे मला हवेत ना, मी तेवढेच घेतले. ते बाकीचे सगळे फ्रुट्स आहे ना, मी साईडला ठेवून दिले ते. म्हणजे काय होतं, की एवढे पण सगळे काही जास्त कोणी खात नाही. तशा पद्धतीने मी बनवले ते. आता आमच्या घरात जसं लागते तशाच पद्धतीने. आणि तुमच्याकडे कसं म्हणजे कोणते-कोणते फ्रूट तुम्हाला ॲड करायचे असतील ना फ्रेंड्स, ते तुम्ही ॲड करू शकता. आता आपले जे काळे जी द्राक्ष आहेत ते पण धुवून घेतले ते. हिरवे जी द्राक्ष आहेत ते पण धुवून घेतले. सफरचंद धुवून घेतलाय. आता तुम्ही आता पाहू शकता जे आपण कलिंगड आहेत ना, ते पण इथं कट करून घेतोय. आता कलिंगडमधल्या जी बिया वगैरे असतात ते काढून घ्यायचे असतात ते मी इथं प्रोसेस दाखवते. तर तुम्ही इथं पाहू शकता अर्धा कलिंगड घेतला त्याच्या अर्धाच मी म्हणजे निम्माच घेणार आहे. कारण काय होतं, की ह्याचं जे मेजरमेंट असतं ना, ते सगळं एकसारखं पाहिजे. फक्त कसं असतं, की ज्यावेळेस आपण बाईट घेतो ना खायला, त्यावेळेस फक्त एकच फ्लेवर नकोय, तर सगळे टेस्ट ह्याच्यामध्ये आले पाहिजे. तर तुम्ही आता पाहू शकता ते कलिंगड जे आहे ना, आता पटापट त्याचे बारीक-बारीक तुकडे करून घ्यायचे ते. आता हे मार्केटमध्ये कसं असतं, की आता हे नवीन कलिंगड यायला सुरुवात झाली. आता तुम्ही पाहू शकता त्याची कलर आहे ना, तर एवढा काही लाल वगैरे नाहीये. तर आपण तरीही आणि हो, फक्त एवढं आहे, की ह्याचं हे गोडपणा खूप होता त्याला. म्हणजे चांगल्यापैकी होतं. तर तुम्ही पाहू शकता मी जे फ्रुट्स आहे ना, सगळे काही कट करून घेतले ते. सफरचंद जे आहे तर बारीक चॉप करून घेतले ते. कलिंगडही बारीक चॉप करून घेतले ते. त्याच्यासोबत काळे द्राक्षे, हिरवे द्राक्षे आणि त्याच्यासोबतच आहे ना एक डाळिंब घेतलंय. आता डाळिंब म्हणजे आहे ना, आता कस्टर्डमध्ये नाही डाळिंब जातात आणि दिसायलाही खूप छान दिसतात. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की माझ्याकडनं एक हा व्हिडिओ ना स्किप झाला. तर त्या दिवशी मला खरंच खूप काम होतं. म्हणजे मी 2-3 रेसिपी एका सोबतच शेअर म्हणजे शूट केल्यात. त्याच्यामुळे रेसिपी थोडासा व्हिडिओ राहून गेला. दुधामध्ये कस्टर्ड ॲड करताना तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालेला आहे. तर तुम्ही आता पाहू शकता कस्टर्ड आपलं रेडी झाले. थोडंसं थंड झाले
आता हे मी दुपारची रेसिपी बनवली संध्याकाळची इफ्तारीसाठी बरं का. म्हणजे हे कस्टर्ड कसं असतं, की जेणेकरून थंडच खायला छान लागतं. आता जे काही फ्रुट्स आपण कट करून घेतले ते ना, ह्याच्यामध्ये ॲड करायचे ते. तर तुम्ही इथं पाहू शकता. जे कस्टर्डचं आहे तर कलरही किती छान आलेला आहे ना. आता आपण काय करतोय सगळे काही फ्रुट्स आहेत ते थोडं ॲड करून घेतोय. आणि रमजानमध्ये ना कस्टर्ड नाही बनवलं तर काहीच मजा येत नाही. तुम्ही तर पाहू शकता. आता काय होतं, की फ्रुट्स कोणाला आवडतात, कोणाला नाही आवडतात. म्हणजे असं नाही, की सगळेच फ्रुट्स आवडतात. काही-काही असे असतात, तर आता तुम्ही पाहू शकता. आता माझं कसं आहे, की मला डाळिंब आवडत नाही. आता ते कस्टर्डमध्ये ॲड केल्याच्या नंतर तर ते छान दिसणार, खायलाही छान लागणार. अशा पद्धतीने आपण हे डोकं थोडंसं चालवलं, की सगळ्यांना आवडून जाईल. तर तुम्ही तर पाहू शकता, जी डाळिंब वगैरे आहे ना, तर आपण काय केलंय कस्टर्डमध्ये ॲड केलंय. आता ह्याला काय करायचं शुगर वगैरे तर सगळं आपण टाकून म्हणजे वितळून वगैरे घेतलेलं आहे. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये काही जाणार आहे. आता आपण काय केलं एका प्लेटमध्ये आहे ना काजू आणि बदामाचे छोटे-छोटे असे काप करून घेतले आहेत. आता तुम्ही तर पाहू शकता जे फ्रूट कस्टर्ड आहे आपण काय करतोय एकसारखं मिश्रण तयार करतोय आणि ह्याचा तुम्ही कलर पाहू शकता कशाप्रकारे आलेला आहे. आणि कलर पाहताच असं म्हणजे कोणाला होणारच नाही, की ही रेसिपी कोणाला आवडणार नाही. तर खरंचच ही रेसिपी इतकी छान झाली होती तुम्ही पाहू शकता. तर ही रेसिपी आहे ना, तर रमजान स्पेशल रेसिपी आहे. तर तुमच्या वतीनं मी आपले जेवढे काही रमजानचे उपवास असतात ना, तेवढे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर तुम्ही आता पाहू शकता, आपलं जे फ्रूट कस्टर्ड आहे, तर ते ऑलरेडी झालेलं आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा, हसत राहा आणि हो, आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं शेअर करायला विसरू नका. ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते.